वागले संघ संजय आणि सागर. कालच्या दिवसात ज्याच्या माध्यमातून 50 आली तो सागर मॅन फ्रॉम पिंपलवाडी आज मात्र खैरवाडी संघातून खेळताना दिसतोय. गोलंदाज विराज. मित्रांनो, जे 4 सेमीफायनलिस्ट संघ आहेत होतील म्हणजे या सामन्यानंतर, त्यामध्ये जो एक शिस्तबद्ध संघ असेल त्या संघासाठी 555 रुपयाचं पारितोषिक सुदेशजी भोबू यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. मॅन फ्रॉम थेरोंडा. निश्चितच सामने रेवदंड्याच्या मैदानावर आहेत. आदिवासी समाजाची स्पर्धा आहे, परंतु आज चला बंद सामना चालू करायचा आहे. परंतु आज जर पाहिलं तर थेरोंडा गावातील जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत ते प्रत्येक व्यक्तिमत्व या ठिकाणी आवर्जून बक्षीस लावताना दिसतंय. पहिलाच चेंडू, सुंदर फटका, कव्हर ड्राईव्ह केलाय चेंडूला डीप कव्हर रिजनच्या दिशेने. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या 2 धावांच्या साह्यानं. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर खैरवाडी संघाचं खातं उघडलं. धावसंख्या झाली बिनबाद 2. त्याचबरोबर रमेशजी हाले यांच्याकडून देखील बक्षीस आहे. आदिवासी समाजाचा कोणताही खेळाडू किंवा कोणताही प्रेक्षक षटकाराच्या बाहेर जर झेल टिपता झाला तर त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आहे, लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक वेळी हे बक्षीस लागू केलं जाईल. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चांगला फटका खेचून काढलाय. नक्कीच लॉंग ऑफ रिजनला चेंडू खेचलाय. तत्पूर्वी 2 धावा या धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांच्या साह्यानं या ठिकाणी जर पाहिलं तर धावसंख्येचा आकार 3 वर जाऊन पोहोचतोय, 4 वर जाऊन पोहोचतोय. पहिले 2 चेंडू फेकले गेलेत. पहिल्या दोन्ही चेंडूंवर दुहेरी धावा, अशा 4 धावा धावफलकावर आहेत. अजूनही विचार केला तर नक्कीच 4 चेंडू या षटकातील येणं बाकी. पुढचा चेंडू घेऊन विराज सज्ज होईल. सामना करेल सागर. यावेळी मात्र चांगला फटका, सुंदर फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक, चेंडू हवेत. सागर बॅक टू द पॅव्हलियन. डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. पहिल्याच चेंडूवर संजय बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजेच महेंद्र. मित्रांनो, महेंद्रला मात्र आता आपली खेळी सावरावी लागेल, कारण 2 चेंडू फेकले होते. 2 चेंडूंवर 4 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर लॉफ्टेड ड्राईव्ह करताना मोठा फटका मारताना सागर मात्र जर पाहिलं तर वाडी लॉंग ऑन रिजनला झेल देऊन बाद झाला. नॉन स्ट्राईक एंडवर संजय बाद झाला. नॉन स्ट्राईक एंडवर सागर आहे, सोबतच नवीन आलेला फलंदाज महेंद्र आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाज आहे तो म्हणजेच विराज. निश्चितच खैरवाडी की ताडवागले नक्कीच आपल्याला या सामन्यात पाहायला मिळेल. पहिले 3 चेंडू तर अप्रतिम फेकले गेलेत. पहिल्या 2 चेंडूंवर फलंदाजी करणाऱ्या संघांकडे जरी मोमेंटम असलं तरी आलेल्या ज्या 4 धावा होत्या त्या 4 धावा अगदी कष्ट करून काढल्या गेल्या होत्या. खूप मेहनत करावी लागली होती आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला बाद करण्यात यश आलं, ते म्हणजेच गोलंदाजाला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. निश्चितच विराज मॅन फ्रॉम ताडवागले. पुढचा चेंडू, चौथा चेंडू षटकातील. सामना करेल महेंद्र. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. या फटक्यामध्ये काही ताकद लावता आली नाही. त्या टायमिंग ॲक्युरेट होता आलं नाही, करता आलं नाही. या चेंडूवर 1 धाव धावून पूर्ण केली एका धावेच्या साह्यानं. 4 चेंडूंची फेक. धावसंख्या झाली ती म्हणजेच 1-5. आता मात्र स्ट्राईक एंडवर सागर येतोय. सागर एक चांगला खेळाडू आहे, नावाजलेला खेळाडू आहे आणि निश्चितच सागरला मात्र या ठिकाणी आता चांगली खेळी कायम ठेवावी लागेल. षटकातील अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू घेऊन विराज सज्ज होईल. पाहूया कशा प्रकारे सागर आपली खेळी साकारतोय. पुढचा चेंडू विराज टू सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल विराज. यावेळी हा चेंडू मात्र अगदी खोलवर टप्प्यावर टाकला, यॉर्कर लेन्थवर टाकलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क जरी झाला असला
तरी देखील चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. निर्धाव चेंडूच्या साह्यानं धावसंख्या 5 वर स्थिरावलेली आहे. धावसंख्या 1-5 अशा परिस्थितीत सध्या तळी अडकले. निश्चितच मित्रांनो, जर जिंकायचं असेल तर धावसंख्येला आकार देणं गरजेचं असतं आणि हा आकार आता कोण देणार, कारण मोठे फटके पण येणं गरजेचं आहे आणि विकेट देखील वाचवणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा विराज सज्ज होईल. सामना करेल फलंदाज सागर. यावेळी पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पंच पुरुषोत्तम भगत यावेळी या चेंडूला पनिश करतायत. सांगतात दोन्ही हात जमिनीला समांतर करून ICC नियम क्रमांक 22 नुसार चेंडू वाईड असेल, चेंडू स्वैर असेल. स्वैर चेंडूच्या साह्यानं धावफलकावर एका धावेची भर पडते. धावसंख्या होते ती म्हणजेच 6. 6 धावा धावफलकावर आहेत. अंतिम चेंडू या षटकातील बाकी आहे. अंतिम चेंडूवर किती धावा केल्या जाणार, अंतिम चेंडूवर किती धावा येणार. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय, तो म्हणजेच विराज. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू. नक्कीच गॅपमध्ये चेंडू ढकलण्यात यश आलं होतं, परंतु गॅपला भेदून एक क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर डीप रिजनला तैनात होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचं समीकरण उदयास आलं आणि पहिल्या षटका अखेर जर पाहिलं तर धावफलकावर धावा लागल्या. त्या म्हणजेच 1-7 जिंकण्यासाठी जर पाहायचं झालं तर खैरवाडी संघाला जास्तीत जास्त धावसंख्या धावफलकावर लावणं गरजेचं आहे आणि असं असताना ताडवागले संघाची अप्रतिम गोलंदाजी निश्चितच पहिल्याच षटकामध्ये जे पॉवर प्लेचं षटक होतं अशा षटकामध्ये फक्त 7 धावांवर रोखते, ते म्हणजेच खैरवाडी सारख्या बलाढ्य संघाला. आता मात्र जर पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पॉवर प्लेचे नियम जे आहेत ते नियम आता संपुष्टात येतील. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, 1 यष्टीरक्षक, 1 गोलंदाज आणि 6 क्षेत्ररक्षक. जर पाहिलं, माफ करा, 38 सर्कलच्या 3 क्षेत्ररक्षक आणि जर पाहिलं तर पॉवर प्ले लाईनच्या बाहेर जर पाहिलं तर 6 क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकता. हा असा नियम असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल, तो म्हणजेच केतन, माफ करा, गोलंदाज सज्ज होईल केतन. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे, तो म्हणजेच सागर. महेंद्र मात्र नॉन स्ट्राईक एंडवर समावलाय, स्थिरावलाय. पुढचा चेंडू, पहिलाच चेंडू, अप्रतिम चेंडू. पंचांकडे लाऊड अपील झाली. पंचांनी मात्र निर्धाव चेंडू घोषित केला. या ठिकाणी पहिली ऑर्डर आलेली आहे गोलंदाजाला. सेकंड बाउन्सर इज नॉट अलाउड या ठिकाणी पंचांनी सांगितलेलं आहे. शॉर्ट पिच चेंडूचा जर वापर पुन्हा एकदा केला आणि चेंडू जर उचली घेऊन फलंदाजाच्या कानापर्यंत आला तर तो बाउन्सर समजला जातो आणि निश्चितच एकच बाउन्सर आपण षटकामध्ये फेकू शकतो. पहिली ऑर्डर पहिल्याच चेंडूवर केतनला आलेली आहे. आता मात्र 5 चेंडू विचार करून फेकावे लागतील. पुढचा चेंडू घेऊन केतन, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र नक्कीच चांगला चेंडू फेकला होता आणि इथे मात्र चेंडू काही क्षेत्ररक्षकाला थांबवता आला नाही. चेंडूला एज घेऊन चेंडू गेला 4 धावांसाठी. खणखणीत चौकार डीजे. तर आणखी काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. तत्पूर्वी जर पाहिलं तर या चेंडूने बॅटची एज घेतली. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन रिजनच्या दिशेने गेला. त्याला काही चेंडू अडवता आला नाही. 4 धावांसाठी धावसंख्या झाली ती म्हणजेच 11. पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, इनसाइड आउट, सुंदर स्क्वेअर कट चेंडू जाईल 6 धावांसाठी. खणखणीत षटकार डीजे. आणि या ठिकाणी मात्र आग्रावचा डॉन आपला डान्स सादर करताना निश्चितच अप्रतिम गाणं. डीजे वादनासाठी देखील खूप खूप कौतुक आणि सोबतच तेवढंच सुंदर नृत्य पाहायला मिळालं. धावसंख्या झाली 17.
पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर केतन सज्ज. सामना करेल सागर. यावेळी पुन्हा एकदा जर पाहिलं तर नक्कीच हा चांगला विचार आहे. षटकार आल्यानंतर कुठेतरी सिंगल टाकायची, गोलंदाजावर दबाव कायम ठेवायचा, नवीन क्षेत्र फलंदाजाला जर पाहिलं तर स्ट्राईक एंडवर आणायचं आणि आपली खेळी कायम करायची. हाच खेळ असतो, हाच गेम प्लॅन असतो, हाच गेम माइंडसेट असतो आणि तो माइंडसेट या ठिकाणी वापरला जातोय. तो म्हणजे सागरच्या माध्यमातून षटकार खेचला, चौकार खेचला आधी, त्यानंतर षटकार खेचला आणि लगेचच जर पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला जाऊन उभा राहिला. आता मात्र जर पाहिलं तर निश्चितच अंतिम 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. स्ट्राईक एंडवर महेंद्र. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होईल, तो म्हणजेच केतन. पुढचा चेंडू घेऊन केतन सज्ज होईल. सामना करेल महेंद्र. यावेळी मात्र निश्चितच चेंडूला जर पाहिलं तर लेगस्टम्पच्या वरून फेकलं गेलंय. आता मात्र पंचांचा इशारा पाहिला जाईल. पंचांचा इशारा निश्चितच येतोय. निर्धाव चेंडू आहे असं सांगितलं जात आहे, कारण चेंडू लेगस्टम्पच्या वरून गेला, लेगस्टम्प सोडून गेला नाही आणि त्यामुळे जर पाहिलं तर कुठेतरी हा निर्धाव चेंडू सांगितला जातोय. निर्धाव चेंडूच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच 18. षटकातील अंतिम चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. मारा करेल केतन, सामना करेल फलंदाज महेंद्र. पाहूया काय होतंय. अंतिम चेंडू केतन टू महेंद्र. हा चेंडू मात्र निश्चितच पंच सांगतील नक्कीच स्वैर आहे, नक्कीच वाईड आहे आणि वाईड चेंडूच्या साह्यानं धावफलकावर एका धावेची भर पडेल. धावसंख्या होईल ती म्हणजेच 19. याच्या आधीचा चेंडू जर पाहिला तर निश्चितच असं वाटलं होतं टप्पा पडून लेगस्टम्पला सोडून जाईल, परंतु टप्पा पडल्यानंतर लेगस्टम्पच्या वरून गेला. हा चेंडू मात्र लेगस्टम्पला सोडता जातोय. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 19. अंतिम चेंडू. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडूची फेक. नक्कीच हा जरी स्वैर चेंडू नसता, आता आहे तर सोडून द्या, पण जर नसता तरी देखील क्रिकेटमध्ये हा खराब चेंडूच म्हटलं जातं, कारण अशा मैदानावर अशा प्रकारच्या फलंदाजांना अशा प्रकारचा चेंडू टाकणं म्हणजे दिवाळीचा बोनस दिल्यासारखं आहे. आता जर आपले चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर पडतायत तर राईट आर्म ओव्हर द विकेट आलेला गोलंदाज राऊंड विकेट येत असेल तर अँगल गोलंदाजांना सांगू इच्छितो की अजून कट होणार आणि चेंडू अजून बाहेर जाण्याची देखील शक्यता आहे. परंतु या ठिकाणी मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला, चेंडूला पाठवला डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, षटकार डीजे. इथे मात्र 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आल्या 26. चांगली धावसंख्या आहे. जर 2 षटकांचा विचार केला तर 26 धावा धावफलकावर एक चांगला स्कोअर मानला जाऊ शकतो, कारण पहिल्या षटकात फक्त 7 धावा आल्या होत्या आणि या षटकात तब्बल 19 धावा खर्च केल्या, त्या म्हणजेच केतननं. आता मात्र तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर निश्चितच ताडवागले संघाकडून गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज आहे, तो म्हणजेच रोहित योगेश, माफ करा. निश्चितच पाठीमागून थोडं कन्फ्युजन दिलं जात आहे. माझ्या शेजारी देखील योगेश बसलाय. परवाच्या दिवसातली योगेशची खेळी पाहिलीत तर तुम्हाला समजून येईल काय योगेश खेळला होता. पहिल्या 2 सामन्यांमध्ये जर पाहिलं, एका सामन्यात 4 आणि दुसऱ्या सामन्यात 0, दोन्ही सामन्यात क्लीन बोल्ड. परंतु योगेश आहे मित्रांनो. मला आठवतंय नवतरुण खानावच्या नाईट टुर्नामेंट आणि नाईट टुर्नामेंटचा पहिला सामना सिद्धिविनायक पुणे संघासाठी खेळताना जे टी शर्ट परिधान केलंय ते टी शर्ट नक्कीच जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट होतं. अप्रतिम खेळ योगेशच्या माध्यमातून आली होती. यावेळी मात्र लोअर फुल टॉस चेंडूला निश्चितच बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन दाखवलंय. या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या झाली 28. सागर पिंपलवाडी संघाचा खेळाडू आहे आणि किफायत इथं बसलाय. किफायत पिंपलवाडी संघाची रनिंग बिटवीन द विकेट काय
हे संपूर्ण रामराज असोसिएशन मधली सर्वोत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट कोण ठेवत असेल तर तो पिंपलवाडी संघ ठेवतो. आणि म्हणूनच जर पाहिलं तर अप्रतिम रनिंग या ठिकाणी सागरच्या माध्यमातून. पुढचा चेंडू हा देखील लोअर फुल टॉस चेंडू. यावेळी मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं. अप्रतिम थ्रो पाहायला मिळतोय. एकच धाव या चेंडूवर आली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागले 29. निश्चितच आतापर्यंत जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये जेवढे खेळाडू आहेत त्यांच्याकडून एक तंत्रशुद्ध खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. निश्चितच कोणत्याही प्रकारचा गोंगाट झाला नाही, कोणत्याही प्रकारची गडबड झाली नाही. प्रत्येक जण रिस्पेक्टेबली खेळला आणि हाच मित्रांनो खेळ असतो, हीच खेळाडू वृत्ती असते. निश्चितच ही खेळाडू वृत्ती आपल्याला एक चांगला खेळाडू बनवते आणि तेच खेळाडू या 11 स्टार आदिवासी असोसिएशन मधून आपल्याला तयार होताना दिसत आहेत या अलिबाग मुरुड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल, तो म्हणजेच रोहित योगेश. या चेंडूवर एक धाव ही धावून पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या 30. 3 चेंडू फेकले गेले. 3 चेंडूंवर एक धाव जर पाहिली तर 2 चेंडूंवर एक एक सिंगल धाव आली आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर एक दुहेरी धाव. म्हणजे विचार केला तर 4 धावा 3 चेंडूंवर खर्च झाल्यात. अंतिम 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवर योगेश सज्ज. सामना करेल फलंदाज सागर. पुढचा चेंडू योगेश टू सागर. हा चेंडू मात्र चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे, निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडूच्या साह्यानं धावफलकावर धावा स्थिरावतायत, त्यामुळे 30. अंतिम चेंडू या षटकातील निश्चितच घेऊन येईल गोलंदाजी मार्गावर असलेला गोलंदाज योगेश. अंतिम चेंडूवर काय होणार, कसं होणार, कशा प्रकारे केलं जाणार. 2 चेंडू आहेत का, माफ करा, कन्फ्युजन थोडंसं, कारण दुपारचं सत्र आहे, जेवण झालंय, रेवदंड्याचा समुद्र किनारा आणि समुद्राचा येणारा गार वारा, डोळ्यावर झोप येण्याची लक्षणं आहेत. परंतु पंच दक्ष आहेत आणि स्कोरर देखील दक्ष आहेत. समालोचक चुकला तरी चालतो, परंतु पंचांना चुकून चालत नाही. आणि त्यामुळे जर पाहिलं तर आमच्या चुकीची दुरुस्ती या ठिकाणी केली जाते. हा देखील निर्धाव चेंडू. आता मात्र एकच चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. अंतिम चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश सज्ज. सामना करील सागर. पाहूया अंतिम चेंडूवर काय होणार. निश्चितच सागर अप्रतिम खेळाडू आहे आणि हा खेळ या ठिकाणी पाहूया सागरच्या माध्यमातून कसा कायम ठेवला जातोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजेच 30 वर. षटकातील अंतिम चेंडू. या 5 चेंडूंचा विचार केला तर फक्त 4 धावा खर्च झाल्यात आणि अंतिम चेंडू घेऊन आलेला योगेश कशा प्रकारची गोलंदाजी, राईट आर्म राऊंड विकेट करणार. यावेळी चांगला फटका आलाय, चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार डीजे. चला पसरायचं आहे, लगेचच पंचांचा इशारा आलाय. निश्चितच अंतिम षटक असेल या इनिंग मधलं. नक्की गोलंदाज आता मात्र रोहित आहे. म्हणजे रोहितची क्रेज एवढी आहे की 3ऱ्या षटकांमध्ये योगेश ऐवजी रोहितचं नाव 4 वेळा घेतलं गेलं. रोहित मॅन फ्रॉम झिराड. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो म्हणजेच महेंद्र. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 36 वर. अंतिम षटक रोहित घेऊन सज्ज होईल. सामना करेल महेंद्र. यावेळी चेंडू मात्र फसलाय, परंतु झेल मात्र होऊ शकत नाही आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच 38.
38 runs on the board, loss of 1 wicket. नक्कीच प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय अगदी योग्य साबित होताना आतापर्यंत तरी दिसलाय, तो म्हणजेच खैरवाडी संघासाठी. अंतिम 4 चेंडू या षटकातील बाकी आहेत. 5 चेंडू माफ करा बाकी आहेत. एक चेंडू का माझ्याकडून गाळला जातोय माझंच मला समजत नाही आहे. पुढचा चेंडू गोलंदाज रोहित सज्ज. अंतिम 5 चेंडू बाकी असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित सज्ज होईल. सामना करेल फलंदाज महेंद्र. यावेळी मात्र चांगला चेंडू आहे. निश्चितच पंचांकडे दाद मागितली, परंतु प्रत्येक ठिकाणी ज्याप्रमाणे नो बॉलवर फ्री हिट नसतो त्या प्रकारे हुकलेला प्रत्येक चेंडू हा पंचांकडे वाईट देखील मागायचा नसतो. कारण चेंडू हुकला की तो चेंडू वाईट असेल किंवा पंच कुठेतरी वाईट देतील आशेवर आपण बसतो. पण मित्रांनो असं खरंच नसतं. जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू आपल्या अँगल नुसार आपण खेळत असतो. गार्ड कोणत्या प्रकारे घेतलाय त्यानुसार आपण खेळत असतो. तत्पूर्वी हा चेंडू जो आहे त्या चेंडूवर काय झालंय, काय तो निर्णय पंच देतील, कुठली क्रीज क्रॉस झाले ते पंच सांगतील. तत्पूर्वी आपण पाहूया काय होतंय. धावसंख्या झाली 38. चेंडू झालेत दादा 3. आता चेंडू मी स्कोररना विचारणार, नंतर डिक्लेअर करणार. 3 चेंडू झालेले आहेत, 3 बाकी आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज रोहित सज्ज. स्ट्राईक एंडवर फलंदाज असेल तो म्हणजे सागर. नवीन आलेला फलंदाज योगेश नॉन स्ट्राईक एंडवर असेल. खैरवाडी म्हटलं की ग्रुप ग्रामपंचायत रामराजचे सरपंच हिराजी कास्टे यांचा गाव तो म्हणजेच खैरवाडी. परंतु निश्चितच मित्रांनो या ठिकाणी या खैरवाडी संघाकडून आता मात्र पिंपलवाडी संघाचा सागर आपली घणाघाती खेळी अप्रतिम करताना दिसतोय. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू. निश्चितच जर पाहिलं तर 1 धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात देखील फलंदाज होते आणि मिसफिल्डच्या स्वरूपात 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावा लागली ती म्हणजेच 40. अंतिम 2 चेंडू या षटकातील बाकी. 40 धावा धावफलकावर आहेत. अंतिम 2 चेंडू बाकी असताना पाहूया काय होईल. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क रोहित. यावेळी पुन्हा एकदा आपटलेला चेंडू. शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला पाठवलं पुन्हा एकदा 6 धावांसाठी खणखणीत षटकार. डीजे धावसंख्या झाली ती म्हणजेच 46. अंतिम चेंडू. नवीन चेंडू द्यायचा दुसरा. नवीन नाही खेळलेला नवीन नाही द्यायचा आहे. वापरलेला चेंडू द्यायचा आहे. आला पंत चेंडू आलाय. देऊन ठेवा तरी देखील देऊन ठेवा. सुरेश नाईक अध्यक्ष यांच्याकडून विलास मुंबईकर यांच्यासाठी 50 रुपयाचं पारितोषिक.
अंतिम चेंडू, अप्रतिम फटका, आणखी एक चेंडू, सीमा रेषा पार. डीजे मास्टर. डीजे मास्टरने मात्र आपली करामत, आपली कामगिरी या ठिकाणी सुरू केली. परंतु विलास मुंबईकर जर पाहिलं तर दादा, ते देखील आपण फक्त हाताने तोंडाने बोलतो किंवा हाताने वाजवतो. प्रत्यक्षात मैदानात उतरून जर एवढ्या उन्हात डान्स करायचा असेल तर थोडीशी रेस देखील पाहिजे. जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. अप्रतिम फटकेबाजी रोहितच्या सागरच्या माध्यमातून आपण पाहिली. आणि 14 चेंडू आणि 35 धावांची नाबाद खेळी सागरच्या बॅटमधून आली. एकदा जोरदार टाळ्या सागरसाठी. 4 षटकार, 1 चौकार ठोकलाय सागरनं. यानंतर होणारा सामना पहिल्या सेमीफायनलचा सामना असेल का? चिठ्ठ्या टाकणार निश्चितच, परंतु पहिल्या सेमीफायनलचा सामना असेल. यानंतर होणारा सामना जो असेल तो प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय जो आहे, तो निर्णय या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी योग्यरित्या पाहायला मिळतोय. निश्चितच 52 धावा म्हणजे या मैदानावर भरपूर आहेत आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. चला खैरवाडी लगेचच ना क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे जाऊ. डीजे. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 53 धावांची गरज. गोलंदाज महेंद्र. सामना सुरू करायचा आहे. पंच स्ट्राईक रमेश, नॉन स्ट्राईक विकास. पहिलाच चेंडू महेंद्रच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवर रमेश, नॉन स्ट्राईक एंडवर विकास. पहिलाच चेंडू, पहिलाच चेंडू जर पाहिला, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. पंचांचा इशारा. पंच नो चेंडू प्लस षटकार. डीजे मास्टर.
फ्री हिट, फ्री हिट, फ्री हिट, फ्री हिट. पहिल्या चेंडूवर षटकार. नो चेंडू, 0 चेंडू 7 धावा. हा चेंडू फ्री हिट. हा घ्या आणखी एक मोठा फटका. 4 धावांसाठी खणखणीत. एक चेंडू आणि 11 धावा धावफलकावर आल्या. आता मात्र जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 23 चेंडू आणि 42 धावांची गरज. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सज्ज होतोय महेंद्र. यावेळी मात्र चांगला फटका. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक बीट झाला. यष्टीरक्षक चुकला, पण जरी चुकला असला तरी देखील त्याला मात्र कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ दिलं नाही. निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडूच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच 11. दुसरा चेंडू या षटकातील फेकला गेला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा महेंद्र सज्ज होईल. सामना करेल फलंदाज रमेश. एक षटकार आलाय, एक चौकार आलाय. यावेळी आणखी एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या 12. 3 चेंडू धावा झाल्या 12. निश्चितच काय होणार अंतिम 3 चेंडूवर. यावेळी आणखी एक चांगला फटका आलाय. निश्चितच चेंडूला पाठवलंय. धावसंख्या झाली 16. नक्कीच जर पाहिलं तर असं वाटत होतं हे लक्ष खूप मोठं आहे, पण इथे मात्र हाणामारी रमेशनं कायम ठेवली आणि रमेशच्या पावलावर पाऊल टाकून आता विकास देखील जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार ठोकतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू. पंचांकडे दाद मागितली, परंतु पंच दक्ष आहेत. निश्चितच निर्धाव चेंडू फेकला जातोय. निर्धाव चेंडूच्या साह्यानं धावसंख्या स्थिरावली, ती म्हणजेच 16 अंतिम चेंडू षटकामधील गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज महेंद्र सज्ज. सामना करेल फलंदाज विकास. अंतिम चेंडू. यावेळी टॉप एज झेल. खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल. डीजे पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटका अखेर जर पाहिलं तर एक बाद 16 अशा धावसंख्या धावफलकावर आल्या. निश्चितच विकास बाद झाला, परंतु हार्ड हिटर रमेश मात्र अजूनही मैदानात स्थिर आहे. दुसरा षटक घेऊन नवीन फलंदाज केतन. गोलंदाज विजय. विजय शंकर का 3D प्लेयर विजय शंकर. विजय हरिश्चंद्र पवार. विजय पावले की विजय शंकर की विजय शेखावत की मुरली विजय. या ठिकाणी मात्र विजय पवार आहे. योगेश पवार नाही, विजय पवार. किरण पवार पण नाही.
पहिलाच चेंडू अप्रतिम चेंडू, परंतु पंच मात्र नाखुश आहेत. निश्चितच सांगतील हा चेंडू खराब, हा चेंडू स्क्वेअर, हा चेंडू वाईड. धावसंख्येत एक ने वाढ. धावसंख्या झाली 17. 17 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी देखील चांगला चेंडू आहे. निश्चितच शॉर्ट आर्म पुल करून खेळून काढला. मिड विकेट रिजनला चेंडू अडवला गेला. चेंडूची फेक केली तोपर्यंत मिड विकेट रिजनला चेंडू अडवला तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र चांगला फटका आला. चेंडू मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. निश्चितच कमीत कमी 4 धावा आपल्या संघासाठी या चेंडू मुलं अडवल्या गेल्यात. निश्चितच 4 धावा अडवल्या गेल्यात. आता सांगू शकत नाही या षटकार गेला असता की चौकार, परंतु जर पाहिलं तर 4 धावा तरी आपल्या संघासाठी या ठिकाणी वाचवले गेलेले आहेत. या चेंडूवर 2 धावा आल्या. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विजय सज्ज होईल. सामना करेल फलंदाज केतन. केतनकडे देखील क्षमता आहे, मोठे फटके मारण्याचं पोटेन्शियल आहे. पाहूया काय करतोय केतन. पुढचा चेंडू यावेळी जर पाहिलं तर निश्चितच शाळेमध्ये गुरुजींचा खाल्लेला मार एका चेंडूवर आठवला असेल. एवढ्या जोरात पाणी द्यायचं आहे. निश्चितच लक्षात घ्या मित्रांनो, पाणी बॉटल घेऊन जा पंचांच्या दिशेने. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी शॉर्ट आर्म पुल. पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण. निश्चितच गुरुजी धावा वाचवल्या किती तर एकट्याने जवळजवळ 4 आणि 3 7 धावा वाचवल्यात, प्लस एक विकेट घेतलाय डीजे मास्टर. या चेंडूवर 1 धाव आली, प्लस एक विकेट मिळाला. लगेचच पाणी द्यायचं आहे मैदानावर. धावसंख्या झाली ती म्हणजेच 21. निश्चितच मित्रांनो जर पाहिलं तर योगेश नवीन आलेला फलंदाज असेल. योगेश पेंडकर की योगेश पवार की योगेश नाईक. योगेश पेंडकरचं दादा सांगायचं झालं तर काशीच्या मैदानावर पाहिलं. सर्व्याचं मैदान होतं. चेन्नईची टुर्नामेंट होती. जिंकण्यासाठी 5 षटकात 89 धावांची गरज होती. समोर होता थळ संघ आणि अशा थळ संघासमोर फलंदाजी करताना 20 चेंडूंवर 70 धावांची खेळी योगेश पेंडकरच्या बॅटमधून आली होती. असा योगेश पेंडकर महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट संघाचा कॅप्टन, त्याचबरोबर डिंगडॉंग संघाचा कॅप्टन आहे. इथे मात्र योगेश वेगळा आहे, परंतु खेळी मात्र योगेश पेंडकर सारखी करावी लागेल. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. यावेळी मोठा फटका आलाय, परंतु चेंडू फक्त हवेत गेलाय. अप्रतिम झेल डीजे मास्टर. अंगोली घालताना मल्हारी देवाची इंदोली करताना. नवीन आलेला फलंदाज रोहित. नवीन आलेला फलंदाज आहे रोहित. षटकातील मला वाटते काका अंतिम चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाली 21. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 13 चेंडू आणि 32 धावांची गरज. पहिल्या षटकात 16 धावा येऊन देखील जर पाहिलं तर अप्रतिम कमबॅक केलंय ते म्हणजेच खैरवाडी संघानं.
यावेळी मात्र जर पाहिलं तर चांगला चेंडू फेकला आहे. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी मात्र चेंडूला निर्धाव घोषित केलं आणि निर्धाव चेंडूच्या साह्यानं या ठिकाणी दुसरं षटक संपल्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून आलेली दिसते. धावसंख्या झाली 21. 2 षटक या ठिकाणी संपुष्टात आली आणि यापुढचं समालोचन निश्चितच नाही करणार का? 20 मिनिटं रिलॅक्स करणार. ओके, परफेक्ट. गोलंदाज रोशन. रोशन को आज अपना नाम रोशन करना होगा. रोशन को दिखा देना होगा कि हम भी किसी से कम नहीं. या ठिकाणी मात्र रोशन साठीच खूप काही आहे. 12 चेंडू 32 धावा. तसं म्हटलं तर कठीण आहेत, पण कठीण असं काहीच नसतं. एका षटकामध्ये देखील 32 धावा होऊ शकतात आणि ठरवलं तर 4 षटक देखील 32 धावांसाठी कमी पडू शकतात. या ठिकाणी रोशन आहे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे. पहिलाच चेंडू फलंदाज योगेशच्या बॅट मधून अप्रतिम फटका. डीजे मास्टर. ही असते खेळ भावना. त्या खेळाडूने सांगितलं की हा चौकार नाही तर हा षटकार आहे. निश्चितच षटकाराच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजे 27 जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. पुढचा चेंडू. यावेळी देखील चांगला चेंडू. नक्कीच जर पाहिलं तर इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात योगेशला बॅटवर चेंडू काही पद्धतशीर घेता आला नाही, त्यामुळे या चेंडूवर एकच धाव आली एका धावेच्या साह्यानं. धावसंख्या झाली 28. आता मात्र स्ट्राईक एंडवर रोहित आलाय. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी रोहित करणार, कारण 10 चेंडू 25 धावांची गरज. प्रति 2 चेंडूंमागं 5 धावांची गरज आहे. निश्चितच कशा प्रकारे या धावा काढल्या जाणार. पुढचा चेंडू. यावेळी सुंदर फटका. इनसाइड आउट. झेल खाली क्षेत्ररक्षक. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. डीजे. नऊ चेंडू 19 धावांची गरज. 3 चेंडू आणि 13 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू. यावेळी मात्र जर पाहिलं तर चांगला चेंडू यॉर्कर लेन्थवर टाकला. या चेंडूवर 1 धाव आली एका धावेच्या साह्यानं. धावसंख्या झाली 35. 8 चेंडू 18 धावा. या 2 चेंडूंवर ठरवलं जाईल सामना कोणाकडे आहे आणि सामना कोण घेऊन जाणार. कारण या 2 चेंडूंवर जर 8 धावा आल्या तर निश्चितच सामन्यामध्ये पुन्हा एकदा जर पाहिलं तर ताडवागले संघाचं वर्चस्व कायम राहू शकतं. अन्यथा खैरवाडी संघाच्या दिशेने हा सामना जर पाहिलं तर झुकलेला आहे. 8 चेंडू 18 धावा. सध्या तरी मोमेंटम ताडवागले संघाकडे आहे. पुढचा चेंडू. यावेळी मात्र निश्चितच अक्रॉस द लाईन खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात काही यश आलं नाही. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव आली एका धावेच्या साह्यानं. धावफलकावर धावा लागल्या. त्यामुळेच 36 जिंकण्यासाठी 7 चेंडू 17 धावांची गरज. पुढचा चेंडू. गोलंदाज सज्ज होईल रोशन. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. डीजे.
या ठिकाणी तो षटकार आला, त्या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे सन्माननीय सुदेशजी भाऊसाहेब यांच्याकडून. तर निश्चितच या षटकाराचा या 200 रुपयाचा मानकरी ठरतोय रोहित. आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. धावसंख्या झाली 42-53 धावांची गरज होती. 2 षटकांमध्ये 21 होत्या आणि या एका षटकात 21 आल्या. म्हणजे अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी दाखवून दिली ती म्हणजेच योगेश आणि रोहितनं. दोन्ही खेळाडू झिराडचे आहेत. झिराड म्हटलं की निश्चितच मोठ्या खेळाडूंचा गाव आहे आणि छोटम शेठ सन्माननीय छोटम शेठ जे या स्पर्धेचे स्पॉन्सर आहेत त्यांच्या गावातील हे दोन्ही खेळाडू आपला क्लास दाखवताना या ठिकाणी. 6 चेंडू 11 धावांची गरज. गोलंदाज योगेशच का? योगेश काष्टे. स्ट्राईक एंडवर फलंदाज. फलंदाज पण योगेशच का? आता खैरवाडी की झिराड, खैरवाडी की ताड वागले, पाहूया काय होणार. 6 चेंडू 11 धावांची गरज. निश्चितच सामना अगदी रंगतदार स्थितीत येऊन पोहोचलाय. सुपर 8 मधला अंतिम सामना आहे. यावेळी मात्र चांगला फटका. एकच धाव येईल. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजेच 43. अंतिम 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. आता मात्र मित्रांनो काय होणार. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे तो म्हणजेच रोहित. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत सादर केली रोहितनं. अंतिम 5 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू. यावेळी चांगला फटका. नक्कीच जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. अप्रतिम झेल डीजे मास्टर. आलाय त्याला देखील हा डान्स आवडला आणि त्याच्या माध्यमातून मुंबईकर साहेबांना हे बक्षीस दिलं जात आहे. 3 चेंडू 2 चेंडू झाले. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र निश्चितच पंच काय सांगतायत. बॅटेज पायाला लागलाय. बॅटेज आहे. 1 धाव येईल. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होईल ती म्हणजेच 44. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर योगेश आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना सुपर 8चा अंतिम सामना. जिंकलात तर जिंकलात, जिंकलात तर टिकलात, हारलात तर घरी गेलात अशी परिस्थिती असताना निश्चितच शेवटच्या 2 चेंडूंवरचे ते 2 षटकार जे सागरच्या बॅटमधून आले होते खऱ्या अर्थानं खैरवाडी संघासाठी सध्या तरी संजीवनीचं काम करतायत. पुढचा चेंडू. आणखी एक चांगला चेंडू. आणखी एक सुंदर चेंडू. पंचांचा इशारा. इट्स आउट. डीजे
नल्ला फलंदाज प्रमोद. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. यावेळी मोठा फटका. अजून सामना संपलेला नाही आहे. 1 बाउन्स चौकार. धावसंख्या झाली एक चेंडू आणि 5 धावांची गरज. षटकार मारणं गरजेचं आहे. हा 100वा चौकार आला फलंदाज प्रमोदच्या बॅट मधून या स्पर्धेतला. आणि जर पाहिलं तर 100 चौकार तर झालेले आहेत, पण आता मात्र षटकार ठोकणं गरजेचं आहे. अंतिम चेंडू. इथे मात्र खैरवाडी संघ ठरतोय विजयी. आणि विजयी सांगायचं खूप खूप अभिनंदन. डीजे